सर्वांना रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय जगत, जय संविधान आणि जय मानवता. आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं कारण असं आहे, काही 2-4 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यामध्ये कोल्हेवाडी इथे दत्तधाम सरकार नावाच्या एका व्यक्तीचे बुवाबाजी जगाच्या समोर आलेली आहे. त्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती अनेक क्रियाप्रतिक्रिया येत आहेत. त्या संदर्भामध्ये मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. समाजातले जे गुंड असतात, जे खुनी असतात, जे बलात्कारी असतात, फसवणारे असतात, शोषण करणारे असतात, दरोडे घालणारे असतात, भ्रष्टाचार करणारे असतात, ती सारी माणसं समाजाचे, राष्ट्राचे, मानवतेचे शत्रू असतात. त्यांना कुठलाही धर्म नसतो, त्यांना कुठलीही जात नसते, त्यांना कुठलाही पक्ष नसतो आणि खऱ्या अर्थानं ते कुणाचेही नसतात. ते खऱ्या अर्थानं आमचे तुमचे इथल्या व्यवस्थेचे शत्रू असतात. या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक महाभयानक घटनाप्रसंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडत आहेत. या सगळ्या घटना प्रसंगाकडे बघितल्यानंतर माणूस म्हणून मेंदू सुन्न होत चाललेला आहे, विचार बधीर होत चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्ही जगत आहोत. काही दिवसापूर्वी अशोक खरात नावाचं महाभयानक प्रकरण महाराष्ट्रातून सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे. करोडो रुपयाची उलाढाल, त्याच्यासोबत अनेक राजकीय लोकांचे षडयंत्र, अनेक लोकांचा जथ्था त्या सगळ्या टीममध्ये कसा काम करत होता, याचे सगळे सबळ पुरावेच आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत. आणि करोडो रुपयाची उलाढाल त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये झाल्याचं चित्र आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे. पुण्याचा जो वैद्य आहे त्याची भोंदूगिरी, त्याने केलेले अनेक गुन्हे समाजाच्या समोर आलेले आहेत. सगळ्या जाती धर्मातल्या वर्गामधून आणि वेगवेगळ्या स्तरातून अशा प्रकारचे अनेक घटनाप्रसंग घडत असताना अनेक अत्यंत बुद्धिमान लोक असं म्हणतात की आणि झोपलंय का, आणिच त्यांच्यावरती कारवाई करावी. ही जबाबदारी फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नाही आहे. या देशातला एक नागरिक म्हणून त्या प्रत्येक नागरिकाची या संदर्भामध्ये आपापली स्वतःचे सत्य, विधायक आणि ठाम भूमिका असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रहो, आम्ही तुम्ही प्रत्येकाने भगवद्गीता वाचली पाहिजे, प्रचंड सन्मान केला पाहिजे, कुराण वाचलं पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, गुरु ग्रंथ साहेब वाचलं पाहिजे, बौद्ध धर्म वाचला पाहिजे, जैन धर्म वाचला पाहिजे. त्या सगळ्या धर्माचा आदर करून एक विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय. ती विनंती माझ्यासह आपल्या सर्वांना आहे की आम्हा तुम्हा प्रत्येकाला संविधान, लोकशाहीचे मूल्य आणि तत्व माहिती असणं हे सर्वात अगोदर जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये 51 कलम, अनुच्छेद 51AH हे कलम आम्हा तुम्हाला काय शिकवतं की प्रत्येक नागरिकाने आपले मूलभूत कर्तव्य पार पाडत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, मानवता मूल्य जोपासलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य संविधानाने आम्हा तुम्हाला दिलेले आहे. आणि म्हणून या मूल्यांच्या तत्वाच्या आधारानं प्रत्येक नागरिकाने, एक नागरिक, मी एक नागरिक म्हणून, तुम्ही एक नागरिक म्हणून, प्रत्येकाने अशा सगळ्या घटना प्रसंगाकडे कुठल्या भावनेतून बघितलं पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, हे जबाबदारी माझी नाही, या घटनेशी मला काही देणे घेणे नाही. अशा प्रकारची बघ्याची भूमिका जर आपण घेतलो तर निश्चितच हा देश अंधाराच्या खाईमध्ये लोटला गेल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचा खऱ्या अर्थाने विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा महाभयानक घटनाप्रसंग सामाजिक क्षेत्रामध्ये घडत आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये घडत आहेत, महाराष्ट्रात घडत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर घडत आहेत, देश पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने अशा अनेक घटनाप्रसंग घडत असताना मला महाभारतातलं एक वाक्य आठवतं आहे. महाभारताचा सगळा सार 2-4 वाक्यामध्ये सांगायचा झाल्यास, सज्जन माणसं जेव्हा निष्क्रिय बनतात आणि दुर्जन माणसं, गुंड माणसं, फसवणारी माणसं, बलात्कारी माणसं, खुनी माणसं, लुटारू माणसं जेव्हा सक्रिय बनतात, तेव्हा देशामध्ये सगळीकडे अंधाधुंदी माजल्याशिवाय राहणार नाही, अंधकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सज्जन माणसांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. तो हा आहे की आपण निष्क्रिय व्हायचं की सक्रिय व्हायचं. गुंड, दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी, भ्रष्टाचारी ही माणसं प्रचंड सक्रिय होऊन समाज व्यवस्थेचं, देशाचं शोषण करतायत. अशा परिस्थितीमध्ये
बघ्याची भूमिका जर सज्जन माणसं घेत असतील तर या समाजाला, या देशाला खरंच कुठलंही भविष्य उरणार नाही. आणि म्हणून आमची तुमची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. बाबांनो, संगमनेरचा जो कोल्हेवाडीचा दत्तधाम इथं काम करणारा जो दत्तधाम सरकार आहे, तो दत्तधाम सरकार या नावानं बुवाबाजी करण्याचं काम करतोय. विषय असा आहे की या आश्रमात येणारे कॅन्सरचे रोगी, इतर रोगी या आश्रमामध्ये जेव्हा येतात, तो हा माणूस ओम नामाचा जप करतो, शिवशिव म्हणतो, मंत्राद्वारे आणि आपल्या अलौकिक शक्तीच्या द्वारे कॅन्सरचे पेशंट दुरुस्त करतो. असं वातावरण अवतीभोवती निर्माण झालेलं आहे. आणि शेकडोच्या, हजारोंच्या संख्येने वेगवेगळे रुग्ण आणि विशेषतः कॅन्सरचे रुग्ण या दत्तधाम आश्रमामध्ये येतात आणि या सरकारकडून उपचार करून घेतात. आणि त्याच्याकडून तो हजारो लाखो रुपयाचं शोषण करताना हे चित्र समाजाच्या समोर आलेलं आहे. उपचार करत असताना हा माणूस ओम नामाचा पुन्हा पुन्हा जप करतो, शिवशिव म्हणतो आणि माझ्या मंत्राने आणि यंत्राद्वारे मी कॅन्सरचे रोग शोषून घेतो आणि कॅन्सर दुरुस्त करतो. कॅन्सरच्या गाठी पाणी होऊन जातात, विरघळून जातात. अशा प्रकारचा दावा या दत्तधाम सरकारने, या दत्तधाम आश्रमातून, या मंदिरातून अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि शेकडोच्या संख्येने अनेक प्रकरणं आता सध्या लोकांच्या समोर या माध्यमातून येत आहेत. 40 सेकंदामध्ये कॅन्सरच्या गाठी दुरुस्त करून, त्याला पाणी करून, त्याला विरघळून टाकण्याचं सामर्थ्य मला प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचा दावा हा दत्तधाम सरकार करतो आहे. आणि म्हणून आमच्या तुमच्या समोर जो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. या देशातील वैद्यकीय शास्त्री असतील, या देशातील मेडिकल सायन्स असेल, या देशातील वेगवेगळे जे जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील आणि एकूणच नागरिक म्हणून आमच्या तुमच्या समोर एक खूप मोठं आव्हान या बाबांनी उभं केलेलं आहे. खरं पाहता हा भोंदवणारा, हा बुवा, हा बाबा, या परिसरामध्ये राहणारा, गौंडी काम करणारा आणि गौंडी काम करत असताना पाण्याच्या टाक्या बनवून लोकांना विकण्याचं काम करणाऱ्या या माणसाने भल्या भल्यांना फसवलेलं आहे. आणि भल्या भल्यांची मती गुंग करणाऱ्या पद्धतीनं शोषण करून शेकडो, हजारो, लाखो, करोडो रुपयाची माया या माणसाने जमा केल्याचं चित्र आता समाजाच्या समोर येत आहे. या ठिकाणी अनेक लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेकांची अपॉइंटमेंट 4 दिवसानं, 5 दिवसानं, 10 दिवसानं आहे. तर अपॉइंटमेंट लवकर मिळावी म्हणून 5-5 हजार रुपये रुग्ण द्यायला तयार आहेत. आणि 10 दिवसाची, 5 दिवसाची अपॉइंटमेंट 2 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये मिळवणारे रुग्ण आणि या ठिकाणी गेलेले जे फसवली गेलेली माणसं आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीनं या ठिकाणी पैसे उकळले चाललेले आहेत. याची जी फी आहे, हा फी घेत नाही. हे सारे रोग तो मोफत दुरुस्त करतो असं सांगतोय. हा फी कशाच्या गोष्टीवरती घेतोय? ध्यान करायला, साधना करायला, होम हवन करायला आणि मंत्रतंत्र विधी या ठिकाणी पूर्ण करायला कधी 11,000, कधी 21,000, कधी 51,000 रुपये घेतल्याच्या नोंदी पुराव्यानिशी या ठिकाणी सापडलेल्या आहेत. म्हणजे देवाधर्माच्या नावावरती, क्रियाक्रमाच्या नावावरती, विधी यागाच्या नावावरती, होम, हवन, ध्यान, धारणा, साधना याच्या नावावरती शोषण करून हा माणूस अशा पद्धतीनं रोग दुरुस्त करतो आहे. हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे. औराद शहाजानीमध्ये आमचे डॉक्टर प्रकाशसिंग कछवा होम हवन करण्यासाठी फक्त 250-300 रुपये घेतात. त्या 300 रुपयाच्या सामुग्रीमध्ये ते होम हवन करून देतात. पण या ठिकाणचा बाबा 51,000 रुपये होम हवनच्या नावावरती घेतो आणि देणारे देतात. अशा प्रकारच्या अनेक घटना प्रसंग सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. आणि होम हवन करत असताना जी शक्ती प्राप्त होते त्या शक्तीच्या द्वारे हा कॅन्सरचा रोगी दुरुस्त करतो आणि त्या रोगापर्यंत प्रवेश करून तिथले जंतू मारून तिथला कॅन्सर दुरुस्त करतो. अशा प्रकारचा दावा त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या विधी तो करतोय. अशा प्रकारच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि कॅन्सरच्या गाठीचं पाणी करतोय. अशा प्रकारच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. एवढंच नाही तर या आश्रमाला दत्तधाम अशा प्रकारचं नाव आहे. या दत्तधाम आश्रमाच्या माध्यमातून दत्त त्याच्या अंगामध्ये प्रवेश करतोय, रुग्णाच्या अंगामध्ये प्रवेश करतोय आणि तो रोग दुरुस्त करतोय. अशा प्रकारचा दावाही या ठिकाणच्या दत्तधाम सरकारने केलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची चिकित्सा होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर वैद्यकीय क्षेत्र, मेडिकल सायन्स हे सगळं खोटं ठरलं जाऊ शकतं. त्यांची शेकडो वर्षाची, अनेक वर्षाची तपस्या या ठिकाणी पणाला लागणाऱ्या अशा प्रकारचे भोंदूगिरी करणारी माणसं देवाला पुढं करून, धर्माला पुढं करून, आश्रमाला पुढं करून, धर्मातल्या अनेक क्रियाकर्मकांडाला पुढं करून अशा प्रकारचं हे शोषण जे करतायत ह्या घटना महाभयानक आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत,
महाराष्ट्राच्या बाहेर घडत आहेत आणि प्रत्येक जाती धर्मामध्ये ह्या घटना घडत आहेत. सगळ्या जाती धर्मातली भोंदुगिरी करणारी माणसं, बुवा, भगत, मौलवी, त्या क्षेत्रातले पैगंबर, त्या क्षेत्रातले जे मौलवी आहेत, त्या क्षेत्रातले जे पोप आहेत, धर्मगुरू आहेत, या सगळ्यांकडून अशा प्रकारचं शोषण होत असताना महाराष्ट्र आम्ही तुम्ही जाणते मंडळी, डोळस मंडळी, विवेकवादी मंडळी, बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार करणारी मंडळी, घटनेला आणि खऱ्या धर्माला मानणारी मंडळी बघ्याची भूमिका घेऊन याच्याकडे बघायचं का, हा आमच्या तुमच्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनाप्रसंगाकडे बघत असताना एका साध्या घरगुती गौंडीकाम करणाऱ्या माणसाने ह्या लोकांना कसं फसवलं. खरं म्हणजे अन्याय करणारा माणूस जेवढा गुन्हेगार आहे त्याहीपेक्षा अन्याय सहन करणारा माणूस अन्याय करणाऱ्या माणसापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार आहे. अशांनाही शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्याय करणाऱ्यालाही शिक्षा झाली पाहिजे आणि अन्याय सहन करणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. ही माणसं जातात कशी, फसतात कशी, पैसे देतात कशी आणि नागवली जातात कशी, आणि मग नंतर जेव्हा रिझल्ट मिळत नाही, जेव्हा उपचार होत नाही, रोग जशा तशा राहतो आणि अशा अनेक दिरंगाईमुळं अनेक कॅन्सरचे रोगी मेल्याच्या घटनाप्रसंगाला सामोरे जात असताना अशा पद्धतीच्या शोषणाला ही माणसं बळी पडतातच का? प्रश्न का विचारत नाहीत, चिकित्सा का करत नाहीत, आणि चिकित्सा करत असताना औषध उपचार का दाखवले जात नाही किंवा त्यावर प्रश्न विचारून चिकित्सा केली जात नाही, गुण येत नाही, अनेक दिवस लागतात. मग ही माणसं या ठिकाणी ठिय्या ठोकून समोर बसून त्यांना प्रश्न का विचारत नाहीत, ते जागरूक का होत नाहीत, त्यांचं प्रबोधन का होत नाही किंवा त्यांचं प्रबोधन का केलं जात नाही, ही सगळी जबाबदारी एक नागरिक म्हणून आमची तुमची आहे, शासनाची आहे, प्रशासनाची आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या परीनं काम करत आहे, समुपदेशन करण्याचं काम करत आहे, जाणूजागृती करण्याचं काम करत आहे. अनेक वारकरी संप्रदायातले असतील, वेगवेगळ्या धर्मातले लोक आहेत, अशा पद्धतीचं प्रबोधन अनेक ठिकाणी करत आहेत. त्यांचं स्वागत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीचे मूल्य ही माणसं रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते प्रयत्न खूप तोकडे आहेत, खूप कमी आहेत. आणि म्हणून एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून ही जबाबदारी आमची तुमची सुद्धा तेवढीच आहे. या दृष्टिकोनातून आम्ही तुम्ही अशा प्रसंगी काय करू शकतो हे समजून घेणंही अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी या दत्तधाम सरकारवरती केसेस झालेले आहेत, पोलीस स्टेशनला अर्ज गेलेले आहेत, तिथल्या APIकडे अर्ज गेलेले आहेत, तिथल्या DYSPकडे अर्ज गेलेले आहेत, परंतु म्हणावी तशी कारवाई केली जात नाही. याच्यामध्ये दिरंगाई केली जात आहे. या प्रसंगात, या घटना प्रसंगामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टीमध्ये दिरंगाई का होते हे एक न उलगडलेलं कोड आहे. पोलीस प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या संदर्भामध्ये आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जे कायदे केले गेलेले आहेत ते कायदे अजून अधिक कडक करावी, त्याची अंमलबजावणी व्हावी. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं प्रयत्न करणं आणि जागरूकतेची भूमिका निभावणं ही खूप महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनावरती येते. त्या ठिकाणचा जो EP आहे, त्या ठिकाणचे DYSP आहेत, त्या जिल्ह्यातले जे काही SP आहेत, त्यांच्याकडे या घटनाप्रसंग जेव्हा जातात तेव्हा विलंब न करता या सगळ्या शासकीय प्रशासकीय लोकांनी, पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये अत्यंत गांभीर्याने पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु तसं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की पोलीस प्रशासन निष्क्रिय झालंय का, शासन प्रशासन निष्क्रिय झाले का? त्या ठिकाणचे आमदार असतील, त्या ठिकाणचे शासकीय प्रशासकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी असतील, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, कार्यकारी अधिकारी असतील, किंवा त्या ठिकाणचे एकूणच प्रबोधनाचं काम करणारी आणि शासन प्रशासनाचं काम करणारी ही सगळी मंडळी गांभीर्यानं या गोष्टीकडे का बघत नाही, याला गती का देत नाही, याला विवेक का देत नाही, हाही आमच्या तुमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. आणि बहुधा अनेकदा अशा ढोंगी बाबांना, अशा बुवांना, अशा भक्तांना, अशा देवाधर्माच्या नावावरती शोषण करणाऱ्या, फसवणाऱ्या, देवाधर्माच्या नावावरती बलात्कार करणाऱ्या आणि देवाधर्माच्या नावावरती शोषण करणाऱ्या माणसाला जाणून बुजून पाठीशी घालण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय, महाराष्ट्राच्या बाहेर घडतोय. आणि म्हणून शासन प्रशासनावरती खूप मोठा यक्षप्रश्न निर्माण होतोय, पोलीस प्रशासनावरती यक्षप्रश्न निर्माण होतोय. आणि न्यायव्यवस्थेमध्ये जेव्हा असे केसेस जातात तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला बगल दिलं जातं, साक्षीदार संपवले जातात आणि गुन्हेगाराला पाठबळ दिलं जातं. ह्या घटना महाराष्ट्रासाठी, आमच्या तुमच्यासाठी अत्यंत वाईट आहेत. आम्हा तुम्हाला, देशाला, समाजाला कुठेतरी दुःखाच्या खोल गर्दीमध्ये घेऊन जाणाऱ्या ह्या घटना प्रसंगाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी औषध देताना पूर्ण औषध दिलं जातं, अर्ध औषध दिलं जात नाही, थोड्या गोळ्या दिल्या जात नाही. त्या गोळ्या कोण देतं, कोणापर्यंत पोहोचवतात, त्या गोळ्या वैद्यकीय कसोटीच्या आधारावरती तपासणी करून तपासल्या गेल्या पाहिजे. या नेमक्या गोळ्या कोणत्या गोळ्या दिल्या जातात. आणि या दत्तधाम सरकारकडे
कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातली डिग्री नसताना, पदवी नसताना हा गोळ्या देतो का? त्याला देण्याचा अधिकार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी मेडिकल सायन्सने तपासल्या पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकार मंडळीने याच्यामध्ये हस्तक्षेप करून ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी केली गेली पाहिजे. कुठल्या मेडिकलमधून गोळ्या येतात, कुठे येतात आणि या गोळ्या कोण देतं याची तपासणी झाली पाहिजे. जर त्यांना अशा प्रकारच्या गोळ्या देण्याचा अधिकार नसताना या गोळ्या कशा दिल्या जातात, यावरही वेगवेगळे कलम लावले गेले पाहिजेत. या दृष्टिकोनातूनही मी शासन प्रशासन, पोलीस प्रशासन यांना मी विनंती करतोय की याची चिकित्सा होणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची चिकित्सा होणं हा हक्क आणि अधिकार नागरिकाला भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्या राज्यघटनेच्या त्या मूल्यांच्या आधारे कलम 51A(H) या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे, मानवता मूल्याच्या आधारे अशा प्रकारचं कुठलंही कसलंही शोषण कुठेही होणार नाही याची काळजी घेण्याचं काम प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे. त्या गावातल्या, त्या तालुक्यातल्या, त्या जिल्ह्यातल्या, त्या राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला हा प्रश्न पडला पाहिजे की ही जबाबदारी माझीच आहे. आणि या संदर्भामध्ये मी सक्रिय झालं पाहिजे. जेव्हा पोलीस प्रशासन न्याय देत नाही, जेव्हा शासन प्रशासन न्याय देत नाही, जेव्हा न्यायव्यवस्था न्याय देत नाही, तेव्हा अशा घटना प्रसंगाच्या माध्यमातून लोकलढा निर्माण झाला पाहिजे. गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून लोकलढा निर्माण करून अशा प्रकारच्या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी अशा आश्रमामध्ये, अशा देवधर्माच्या नावावरती शोषण करणाऱ्या आश्रमामध्ये ठिय्या ठोकून आंदोलनं झाली पाहिजेत आणि त्याचा काही दिवसामध्ये मोक्ष लागला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला जेलमध्ये घालून त्याला संबंधित कलमांच्या आधारे शिक्षा दिली पाहिजे. ही जबाबदारी आता नागरिकांवरती येऊन टेपलेली आहे. आपण अनेक घटना प्रसंगामध्ये बघतो. मग ते जातीच्या संदर्भात असेल, धर्माच्या संदर्भात असेल, शोषणाच्या संदर्भात असेल, लुटीच्या संदर्भात असेल, बलात्काराच्या संदर्भात असेल, अगदी संतोष देशमुखापासून अशोक खरातापर्यंतच्या अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून ह्या सगळ्या घटना प्रसंगामध्ये अत्यंत गतीनं न्याय देणं अपेक्षित आहे. जेणेकरून हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि जनतेला विश्वास मिळाला पाहिजे, जनतेची आशा वाढली पाहिजे की या देशामध्ये, या समाजामध्ये शासन प्रशासन, पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्थेकडून सामान्य माणसाला अशा घटना प्रसंगाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो हा विश्वास या सगळ्या लोकांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आम्ही तुम्ही खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्था, शासन प्रशासन, पोलीस प्रशासन हातामध्ये घेऊन अशा प्रकारचा मोक्ष प्रत्यक्ष नागरिकांनी करण्यासाठी समोर येणं हेच आता खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. तरच या अशा प्रकारच्या भोंदूबाबांना, अशा फसवेगिरीला, अशा शोषण व्यवस्थेला कुठेतरी जर बसणार आहे. अन्यथा अशा प्रकारचा हा आजार, हा रोग दिवसेंदिवस समाज व्यवस्थेमध्ये वाढत चाललेला आहे. आणि म्हणून खेदाने, दुःखाने म्हणावं लागतं की बाबांनो, खरा देव, खरा धर्म आपण समजून घेतला पाहिजे. हे समजून घेत असतानाही आमचं तुमचं समाजाचं शोषण करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाही मुळासकट नेस्तनाबूत करण्याचं कार्यही आपण केलं पाहिजे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणे म्हणती साधू, हे जगद्गुरू तुकोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी जे भाष्य केलेलं होतं, खऱ्या अर्थानं बुद्धाने, चार्वाकाने आणि खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वराने, कबीराने जे भाष्य केलेलं होतं ते भाष्य दुर्दैवानं बुवाबाईच्या शोषणाच्या, भोंदगिरीच्या संदर्भामध्ये खरं ठरत चाललेलं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी परत एकदा आपण सर्वांनीच एक व्यक्ती म्हणून, या देशाचा एक नागरिक म्हणून समोर येणं ही काळाची गरज झालेली आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने विचार करावा अशा प्रकारची तटस्थपणे विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.